नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे अर्विश आणि मम्मा. तू स्कूलला चालला ना? हाय कर सर्वांना. तर मंडळी, अर्विश अरे स्कूलला जायचं ना. ए बाळा अर्विश उठा. अरवा ए माझा पारवा. अरवा ए स्कूलला कोणाला जायचंय रे? इकडे नाश्त्यासाठी एक बॉईल करत ठेवले. अर्विशसाठी नाश्त्यासाठी एक बॉईल करत ठेवले. इकडे पोह्यांची तयारी करते. इकडे पोह्यांची तयारी चालू आहे. कांदे कट करून घेतले. अर्विशची तयारी चालू आहे. तिकडे स्कूलचे बुक भेटलेत, त्याच्यावरती विशाल नावं टाकतात. काय विशाल, मग कसं वाटतंय? लहानपणी आपले आई वडील आपल्या बुक्सवर नाव टाकायचे, पण आता आपले दिवस आले की आपण आपल्या पोरांच्या पुस्तकांवर बुक्सवर नाव टाकतो. तर ह्या आर्विशला बुक्स भेटले. दाखवा बुक्स त्याचे. अरे थांब, तू मध्ये नको येऊ. बघा, आरुषला बुक्स भेटले. हे कलर्स बुक्स आहेत. कलर एन्जॉय विथ कलर्स लिहिलं याच्यात तुम्ही ड्रॉइंग करू शकता. हे रेक्टँग्युलर दिलं आहे, स्क्वेअर दिलं आहे, त्यानंतर बघू शकता राऊंड दिलं आहे. आणि ही नर्सरी राईम्स आहे. इथे सगळ्यामध्ये याच्यात पोएम्स आहेत. नर्सरी राईम्स आहे. तर गोल्डन बुक ऑफ नर्सरी राईम्स याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ते 1 to 10 दिलं आहे. न्यूमेरिक आहे. इकडे आहे आर्विशची स्कूल बॅग आणि ही त्यांनी स्कूलमधनंच दिलेली आहे. आणि शिवाय युनिफॉर्म पण स्कूलमधनंच आलेला आहे. हे आहे आर्विशचं टी शर्ट. ह्या आर्विशचा स्कूल युनिफॉर्म आहे. रेड कलरचं टी शर्ट आहे आणि ही चेक्स मध्ये रेड आणि ब्लॅक मध्ये पॅन्ट दिलेली आहे. इकडे आर्विशची तयारी. आर्विश सर्वांना हाय कर बाबू. रड करतोय. तर इकडे बघा आर्विशची सकाळची तयारी. लवकर उठल्या म्हणून चिडचिड चालू आहे थोडीशी. फर्स्ट डे ना बाबू तुझा. बाबू रडायचं नाही, आज तुझा फर्स्ट डे आहे ना शाळेचा. वा. आर्विश इकडे बघ, सर्वांना हाय कर बाबू. सर्वांना हाय कर. हाय. तर आपला आर्विश असा दिसतोय स्कूल युनिफॉर्म मध्ये. बॅग घाला, बॅग घाला. तर इकडे पोहे बनवून झालेले. इकडे आहे चहा आणि असं धावपळ चालू आहे. धावपळ असते. आर्विशचा टिफिन पॅक केला आहे. पोहे बनवले टिफिन मध्ये, तुम्हाला दाखवलं तसं. आणि इकडे आहे वॉटर बॉटल. वाव. ए थांब बाबू, थांब. बरं थांब, घेऊ दे त्याला, करू दे. बॅग, अरे बॅग असू दे ना. बापरे, दिली बॅग फेकून. म्हणजे हा असं केलं तर कसं होईल, कसं जाणार हा शाळेमध्ये. बॅग घे ना बाबू, तुझी स्कूल बॅग. फोटो काढायचे, फोटो क्लिक. तर मंडळी, असा आर्विशच्या शाळेचा पहिला दिवस चालला ना. आर्विश बॅग अडकवायला तयार नाहीये, वॉटर बॅग घ्यायला तयार नाहीये. लहानच आहे अजून, 2.5 वर्षाचाच आहे. या वेळ दिवसात तर आपल्याला काही समजत पण नव्हतं, त्यांना तरी शाळेत जायची सवय लागते. हे बघा स्कूल बॉय ताई आणि विशाल तरी. काय ले, उभा राहा, उभा राहा, उभा राहा. आरुषने छान छान युनिफॉर्म घातलाय. आरुची बॅग. आरू बॅग दाखव सर्वांना. बॅग समजून होते. बॅग दाखव सर्वांना, बॅग दाखव. काढली बॅग दाखव. ही माझ्या आरुची बॅग. बॅग घाल, बॅग घाला, बॅग घाला. बरं चला मग असंच जायचं. ठीक आहे, चला मग शाळेत. तर आर्विश शाळेत पोहोचलेला आहे. दादा बाय कर सर्वांना, बाय कर, बाय कर सर्वांना. आर्विश अरे आतमध्ये हॉर्स आहे. आतमध्ये हॉर्स आहे. हॉर्स आहे. मी आर्विशला जस्ट सोडून आलेलो आहे. खूप म्हणजे यात पहिला दिवस होता तर तुम्हाला माहिती आहे की लहान रडला, खूप रडला. आणि कसं एकदम आतमध्ये घेऊन टाकतात, दरवाजा बंद करून टाकतात. ॲक्च्युली 1-2 दिवस रडेल लागे. घरी पण रडतो, असं नाही की घरी नाही रडत. हा बाबा शाळेत जाताना रडतो म्हणून त्रास होईल.
असं नाही, घरी पण रडतो, खूप रडतो घरी पण. घरी एवढं पण जर आत्ती रडला असता तर मग रिटर्न घेऊन आलो असतो त्याला. पण आता मॅडम बोलता शांत झाला, मग माहिती नाही, तर बघू. त्याला सवय लागेल हळूहळू. आज पहिला दिवस आहे, उद्या रडेल, परवा रडेल, पण नंतर तो सवय झाल्यानंतर शांत होईल. चला आलोय आम्ही घरी. तर तुम्ही पाहिलं तर स्कूलचा फर्स्ट डे होता आर्वीचा, खूप छान. रडला नाही तो, काहीच नाही. त्याला मजा आली. जेव्हा मी आलो तेव्हा तो खेळत होता, म्हणजे स्टार्टिंगलाच रडल्यानंतर त्याला सवय होऊन जाईल हळूहळू. चला मग बोलतो तुमच्यासोबत. मी बघा कसा चालला आहे तिथे टीचरला भेटायला. कसं बाईक असतं बघा. जायचं आरू घरी? आरू घरी जायचं? चला चला. आरवी, तुझा स्कूलचा डे कसा होता? फर्स्ट कसा होता स्कूल डे? कसा होता तुझा? बोल सर. छान. कसं होतं? छान होता. आरवी जसं स्कूलने आला तसं त्यांनी पहिले फ्रुटी, त्याला आवडते प्यायला, तरी फ्रुटी घेतली. तर स्कूलचा डे फर्स्ट डे खूप छान होता. कसा होता? छान होता ना? तू ब्रेकफास्ट केला? सांगितलं लवकर. बघा कसं झोपला आहे. आणखी सकाळी लवकर उठतो ना आता, शाळेत जाण्यासाठी लवकर उठवलं त्याला. कसं रे, कसं होता स्कूलचा डे? सांग ना. छान होता ना? तर मंडळी, मी जस्ट घरी आलेले आहे ऑफिसमधनं. आणि सकाळी तुम्ही पाहिलं सकाळची धावपळ. आर्विशच्या शाळेचा पहिला दिवस. आर्विशला सकाळी लवकर उठवलं, आवरलं, शाळेत पोहोचवलं. नंतर मग विशाल त्याला शाळेतून घेऊन आले, ते पण त्यांनी शूट केलेले, ते पण मी या व्हिडिओमध्ये ॲड करेल क्लिप आता त्या. आणि अजून म्हणाल तर अशी धावपळीचे आमचे दिवस चालू आहेत. आणि आर्विश जाताना खूप रडला, ते थोडं मनाला लागलं होतं, पण मग तेवढं आहे स्ट्रॉंग, कारण मग सवय होते प्रत्येक गोष्टीची हळूहळू. आणि ठीक आहे, आपण 7 वर्षाचे होतो तेव्हा पहिलीला जायचो, आणि तेव्हा आपण रडायचो. तर हे तर खूपच लहान आहे, पण खूप कमी वयामध्ये मुलांना खूप जास्त शिकायला मिळतंय. आणि एवढ्या लवकर घालायची म्हणजे शाळेत टाकायची पण काही गरज नव्हती. पण कसं आहे, घरामध्ये इथे कसं गावाकडे मुलं असतात, ते कसं बाहेर खेळतात, बाहेरच्या माणसांना भेटतात. गावाकडे सतत कोणी ना कोणी पाहुणे चालू असतात, माणसं चालू असतात घरामध्ये. बाहेर खेळतात मुलं, मातीमध्ये खेळतात, त्यामुळे मुलं हे स्ट्रॉंग असतात खूप जास्त. पण मुंबईचं लाईफस्टाईल तसं नाही आहे. मुंबई फक्त घरामध्येच मुलं असतात, का नाही विशाल ना? तर काय मग विशाल? काय नाही, स्कूलचा पहिला दिवस होता. खूप छान वाटते की लहानपणी आपला पण स्कूलचा फर्स्ट डे होता, तेव्हा आपण तुम्हाला आठवतो का तुमच्या शाळेचा पहिला दिवस? नाही ना, मला तर नाही आठवत. एवढं लहान कसं का आठवणार? तर मग मी तेच बोलत होती की मुंबईला कसं मुलं 4 भिंतीच्या आतच असतात, गेले तर गार्डनमध्ये खेळायला घेऊन जातात, पार्कमध्ये. पण गावाकडे तसं नाही आहे. गावाकडे मोकळी हवा असते, बोरं बाहेर खेळतात, 4 माणसांमध्ये पटापट बोलणं, उठणं, बसणं. गावाची मुलं जास्त ॲक्टिव्ह असतात मुंबईपेक्षा. मुंबईच्या मुलांचं तसं नसतं. मुंबईची मुलं घरात असतात, 4 भिंतीच्या असतात, त्यामुळे त्यांना लवकर शाळेत टाकावं लागतं. गावाकडे असं काय नाही आहे, का नाही विशाल? मला हा फरक वाटतो मुंबईमध्ये आणि गावाकडच्या मुलांमध्ये. तिकडचं म्हणाल तर मुलं खातात आणि खेळतात, दणकट राहतात. पण आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे तेवढा पाऊस जरी झाला तरी लगेच मुलांना सर्दी होते, पाणी थंड पिलं तरी मुलांना सर्दी होते. वातावरणाचा फरक असतो, भरपूर काही गोष्टी लहान मुलांच्या बाबतीत. त्या मुंबईकडचं लाईफस्टाईल आणि गावाकडचं लाईफस्टाईल हे खूप वेगळं आहे. आणि अजून म्हणाल तर आईवडील दोघंही कामाला जातात, मुलं एकटे असतात. तेवढं मुलांकडे लक्ष देणं पण शक्य झाले पाहिजे काही गोष्टींच्या बाबतीत. त्यामुळे मग मुलं शाळेत असतील 2 तास शिकतात, नवीन नवीन गोष्टी 4-4 म्हणजे त्या टीचरसोबत भेटतात, मुलांमध्ये खेळतात. ह्या सगळ्या गोष्टी तेवढी त्यांची ॲक्टिव्हिटी होते. आणि मला बरं वाटतं ते जरा, म्हणून आर्विशला 2.5 वर्षातच प्ले ग्रुपला टाकायचा डिसिजन घेतला मी आणि पटकन प्ले ग्रुपमध्ये टाकलं. आणि अजून काही गोष्टी आहेत त्या नेक्स्ट व्लॉगमध्ये क्लिअर करेल की आर्विश कुठे असतो, आर्विशला पाळणाघरात टाकलं आहे का, मग जॉब म्हणजे मी जॉबला जाते तर आर्विश कुठे असतो, या सगळ्या गोष्टी नेक्स्ट व्लॉगमध्ये येतील, त्या क्लिअर करेल मी पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हो, आता ऑफिसमधनं आले आहे तर बघते आता स्वयंपाक वगैरे काय करायचा. पण व्हिडिओ इकडेच एंड करते. हा स्पेशली फक्त आर्विशसाठीच व्हिडिओ असेल, त्याच्यामध्ये त्याच्या शाळेचं असेल. आणि ह्या मेमरीज पण यूट्यूबसोबत या मेमरीज पण सेव्ह होत आहेत.
आणि ते छान वाटतं ना हो विशाल. आठवणी पण सेव्ह होत आहेत. आठवणी पण सेव्ह होतात आणि आठवणी राहतात. खूप छान वाटतं. हो ना. व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय. अरे बाय कर. बाय.